सिद्धिदात्री देवी कवच नवरात्रीचा 9वा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे. माता सिद्धिदात्री व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करते. या कवचाचे पठण केल्याने व्यक्तीला सर्व सिद्धी प्राप्त होतात. जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून दारिद्र्याशी झुंजत असेल, त्याच्या आयुष्यात संपत्ती आणि समृद्धीचा मोठा अभाव असेल, कर्ज असूनही प्रलंबित असेल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना खूप त्रास होत असेल, कर्जमुक्तीसाठी कुठूनही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता नाही, अशा परिस्थितीत सिद्धिदात्री देवी कवचाचे पठण करावे. या कवचाचे पठण केल्याने दारिद्र्य आणि कर्जातून मुक्तता मिळते, आर्थिक प्रगती होते. या कवचाचे पठण केल्याने प्रत्येक कार्य पूर्ण होते. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी न मिळाल्याने काळजी वाटत असेल, वारंवार मुलाखती देऊनही नोकरी मिळत नसेल, निराशा होत असेल, तर अशा परिस्थितीत सिद्धिदात्री देवी कवचाचे पठण करून सिद्धिदात्री गुटिका धारण केल्याने मुलाखतीत यश मिळते. चांगली नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते. करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग उघडू लागतात, यश मिळते. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल किंवा त्याचे कोणतेही कार्य पूर्ण करायचे असेल, तर अशा परिस्थितीत सिद्धिदात्री देवी कवचाचे पठण करणे त्याच्यासाठी खूप फलदायी मानले जाते. सिद्धिदात्री देवी कवच. ओंकार पातु शीर्षो मा एम बीजम मारुधयो ह्रीं बीजम सदा पातु नभो गृहच पादयो ललट कर्णो मे श्रीं बीजम पातु क्लीं बीजम मा नेत्रं घ्राणो कपोल चिबुको हसौ पातु जगत्प्रसूतै मा सर्ववदनो.